नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांना ठाण्यात मोठा धक्का बसलेला आहे। एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांची साथ सोडत पक्षाचा राजीनामा दिलाय। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी। महापालिका निवडणूक तोंडावर असताना ठाण्यात शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचं दिसून आलं आहे। शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचं कारण मीनाक्षी शिंदे यांनी दिलं आहे। मात्र यामागे मोठं राजकारण असल्याची चर्चा आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानल्याचं जात आहे। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भूषण गवई आणि या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शाखा प्रमुखांनी आंदोलन केलं होतं। त्यामध्ये विक्रांत वायचळ यांचा समावेश होता। विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्गीय समजले जातात। पक्षविरोधी कारवाई केल्याच्या प्रकरणी प्रभाग क्रमांक 3 मनोरा नगरचे शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। ही हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र। यावरून शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।